नमस्कार मित्रांनो, सकाळी मिनी ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे हा गणपती आगमनाचा ब्लॉग मी तयार केला आहे। सर्वात पहिले तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणपती आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती घ्यायला मी यंजी आणि आमचे कृष्ण भैया गेलो होतो। तिथे गेल्यावर सर्वच मूर्त्या आवडत होत्या, असं वाटत होतं सगळ्या मूर्त्या घेऊन घरी जावं, पण तसं नाही करता येत। मग एक मूर्ती घेतली आणि निघालो घराकडे। घरी आल्यावर आमच्या सासूबाईंनी आपल्या लाडके गणपती बाप्पांचे औक्षण केले। त्यानंतर गणपती बाप्पाला घरात घेऊन त्यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले। बाप्पा मोरया मोरया। इकडे सासूबाई बाप्पांसाठी मोदक तयार करत होत्या आणि येताना यांची मोदकाचा साचा घेऊन आले होते, म्हणून त्यांना ते कधी बघितलं नव्हतं त्यांनी साच्यामध्ये कसा बनवतात मोदक म्हणून। तर ते म्हणत होते की मला पण या साच्यात मोदक बनवून बघायचं आहे। येत तर काहीच नव्हतं, पण मग काय मीच सांगितलं मोदक कसा बनवायचा, त्यामध्ये मोदकाचं सारण कसं घालायचं। शेवटी माझ्या एंजीने मोदक बनवून दाखवला आणि ते लहान मुलांसारखं आईला दाखवत होते, हे बघ मी तुझ्यासाठी हा मोदक बनवला म्हणून। मोदक व्हेरी गुड। किती खुश झाले बघा। हाय आई, बघू दाखवा। दिस इज मोदक। मोदक बनवून झाल्यावर सासूबाईंनी पूजेचं ताट मांडलं व घट मांडत होत्या। घट मांडून झाल्यावर त्या गणपतीच्या जवळ सगळे फळं हे ठेवत होत्या। सर्व मांडणी झाल्यावर आम्ही गणपती बाप्पांची आरती केली। तर असं झालं आमच्या गणपती बाप्पाचं आगमन। बाप्पा आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्य देवो हीच प्रार्थना। आणि यानंतर मी ब्लॉग एंड करते। तुम्हा सर्वांना ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला समजतं की माझे ब्लॉग